कोंबड्या शाळे केलेले होते, एक बोकड मोठं गहू चारून ठेवला, ते बोकड मी केलं वाहून, कोंबड्या गेल्या 100 वाहून. काय करायचं आपण? पाण्याची भीती वाटते. पाण्याची भीती वाटते. तुझं दप्तर वाहून गेलं, शैक्षणिक साहित्य वाहून गेले. सगळं. तुला काय पाहिजे? काही नाही, जीव पाहिजे आम्हाला. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. मराठवाड्यात आभाळ कोसळल्यागत पडलेल्या पावसानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं. शेतं खरडली, घरात पुराचं पाणी आलं, गुरं ढोरं संसार सारं काही वाहून गेलं. सर्वस्व गमावलेला शेतकरी आज देशोधडीला लागलाय. काहीच राहिलं नाही, शेतात राहिलं नाही, घरात राहिलं नाही, अंगावरची कपडे दुसऱ्याची घालून आलोय सकाळी. कपडे सुद्धा वाहून गेले, दुसऱ्याची कपडे घातले ते अंगावरची. शेतकऱ्यावरती कोसळलेलं संकट मोठं आहे. आज या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. पण बळीराजावरती आलेल्या संकटातही नेत्यांच्या प्रसिद्धीचा हव्यास काही सुटत नाहीये. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मदतीचं साहित्य पाठवलं. मुंबई ठाण्यातनं टेम्पो भरून साहित्य नुकसानग्रस्त भागापर्यंत पोहोचलं. मात्र या साहित्यावर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांकडनं जाहिरातबाजी करण्यात आल्याचं समोर आलंय. मदतीसाठी जे साहित्य पाठवण्यात आलं त्यावर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांचा फोटो छापला गेलाय, ज्यावर विरोधकांनी जोरदार हल्ला चढवला. जे आपल्या दाढीचे फोटो बरं का पिशव्यांवर छापून मदत वाटतायत किंवा प्रचार करतायत, त्यांना एक कळलंय का की किती मोठं गंभीर नुकसान झालेलं आहे. काय ही मतं मागण्याची किंवा प्रचार करण्याची वेळ नाही आहे. त्यांना समजायला पाहिजे सगळ्यांना. हे भाजपलाही समजायला पाहिजे, हे मिंदे गटाला समजायला पाहिजे, आणि जे कोणी करू इच्छितात त्यांनाही हे समजायला पाहिजे. हे अत्यंत संवेदनशील असं काम आहे आणि धक्कादायक असा विषय तिथे झालेला आहे. मड्याच्या टाळूवरचं सुद्धा लोणी खायचं अशी एक म्हण आहे. पावलोपावली राजकारण, मला वाटतं लोकांना याचाच वीट आलेला आहे या सगळ्या विषयाचा. आत्ताच्या घडीला अशी परिस्थिती असताना स्वतःचे फोटो महत्त्वाचं मानणं वाटतं राजकीय दुर्दैव आहे. राजकारण म्हणजे एकंदर जनतेचं पण दुर्दैव आहे आणि राजकीय लोकांचं पण दुर्दैव मी म्हणेल. खरं तर संकटात असलेल्या शेतकऱ्यासाठी निर्मळ भावनेनं मदत व्हायला हवी. पण संकटातही नेत्यांच्या प्रसिद्धीच्या हव्यासामुळे मोठा वाद निर्माण झालाय. विशेष म्हणजे भाजपनं सुद्धा शिंदेंच्या जाहिरातबाजीवर नाराजी व्यक्त केली. कोणी काय फोटो लावून काय मदत केली. विरोधी पक्षात असे लोक आहेत, 1 किलो वाटलं 10 किलोची जाहिरात छापली, त्यामुळं त्यात जात नाही. फक्त एवढंच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जाहिरातबाजी मदतीमध्ये येऊ नये. मदत ही अदृश्य सढळ हाताने करावी, कारण शेवटी आपण काही दाखवण्याकरता करत नाही आहे. आणि त्यामुळं यातनं काही राजकारणातून मतं भेटण्याचा काही हा प्रसंग नाही आहे. हे काय चाललंय? शेतकरी काय बेकार आहे काय? त्याची चेष्टा चालवली आहे. बरं देऊन देताय काय? अतिशय तुटपुंजी मदत, जी पाण्यात बुडणाऱ्या माणसाला एखादा काडीचा आधार व्हावा तशी. दुसरीकडे शेतकऱ्यांनी सुद्धा या दिखाऊपणाचा निषेध करत काही भागात आलेले मदतीचे टेम्पो परत पाठवले. तुटपुंजी मदत नको, थेट मदत करा असं म्हणत परांडा तालुक्यातल्या कारंजा गावातनं शिवसेनेचे किट्स परत गेल्याचं चित्र दिसलं. नाही मदत करा मग त्यांना. किट घ्यायची नको मला. नको किट नको आम्हाला मदतच करा फक्त. ठीक आहे. दरंगशीचा बाग होता 2 एकर वायपट गेला. वाटपाला आता शासन आता असलं बंडल बाजायला त्याला काय करणार आम्ही? फोटो द्यायला त्याच्यावर त्यांनी जर व्यवस्थित दिलं आम्हाला तर ठीक आहे. नाही काय अपेक्षित काय? शेतीला मदत पाहिजे काय? किटवर समाधान आहे तुमचं? नाही मदतच पाहिजे. किटवर समाधान नाही. समाधान नाही. समाधान नाही. हे मदत घेऊन काय होणारच नाही ना. आता एवढं हे तलाव फुटलेला आहे, ह्या तलावाच्या खाली माझी शेती आहे. आता शेतीतलं सगळं वाहून गेलेलं आहे. शेतीतलं वाहून गेल्यानंतर तेवढ्या मदतीवर आमचं बघतंय का?
आम्ही पुढचे स्वप्न बघितलेले आहेत. आणि फोटो टाकून द्यायचे पुन्हा. फोटो टाकून द्या तुम्ही, त्याच्यावर काय होणार आहे आमचं? विरोधक, मित्रपक्ष आणि काही शेतकरी सुद्धा या जाहिरातबाजीवरती टीका करत असले तरी शिवसेनेला मात्र यात काहीच गैर वाटत नाहीये. संजय राऊतला म्हणावं 1 किलो धान्य आण, माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर जा, त्याला दे कमीत कमी 1 बाटली पाणी तरी दे, मी तुझं कौतुक करतो. आता ह्याच्यामध्ये कारण बाळासाहेबांचे त्यांनी काय घेतलं, बाळासाहेबांची आम्हाला शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आलं लक्षात? हा भोंगा सकाळी 7ला चालू होतो, रात्री 9 पर्यंत चालू होतो, त्याला फक्त उणिवा काढणं. पण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आज त्यांचा एक पदाधिकारी कुठल्या शेतकऱ्याच्या बांधावर गेलेला दिसतो का? 1 किलो धान्य कोणाच्या घरात जाऊन त्यांचा आसरू पुसायचं काम केले का? याच्यामध्ये एकच आहे माझं म्हणणं की कोणी राजकारण करू नये, जेवढी जमेल तेवढी सगळ्यांनी मदत करावी आणि शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं. याच्यामध्ये आता हा राजकारण करण्याचा हा विषय नाही आणि म्हणून राजकारणाला खूप विषय, सगळ्यांनी यावं, सगळ्यांनी मदत घेऊन या म्हणावं माझ्या शेतकऱ्यांना. सगळ्यांनी आम्ही यावं, त्यांचं स्वागत करू. लोकांना मदत करावं. बिलकुल आपला उद्देश काय, शेतकरी आता संकटात आहे, त्याच्या मागे उभं राहणं. मग सगळ्यांनी त्याच्यामध्ये राजकारण बिलकुल आणायचं नाही. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातल्या काही भागात ओढावलेलं हे अतिवृष्टीचं संकट मोठं आहे. या संकटात सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सढळ हातानं मदत व्हायला हवी. पण ही मदत करताना राजकीय फायदा तोट्याचं गणित आणि प्रसिद्धीचा हव्यास राहायला नको, हीच अपेक्षा आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.